बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? नमस्कार, ओळखलत का? मी सावित्री ज्योतिराव फुले. मी सावित्री ज्योतिबा फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावची खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. माझा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले या नावच्या माणसाशी झाला. लग्न झाल्यानंतर मला हळूहळू समजलं की ज्या माणसाशी माझं लग्न झाले तो एक सर्वसाधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांतीसूर्य आहे. तेव्हा बायकांनी उमऱ्याच्या बाहेर जायचं नाही अशी प्रथा होती, पण ज्योतिराव फुलेंना ते मान्य नव्हतं. सावित्रीबाई अशातच शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले हे एका शाळेत गेले होते. तिथे ब्रिटिश मॅडम फरन नावाच्या त्यांना म्हणाल्या, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा असेल तर द एज्युकेटेड वुमेन फर्स्ट, बिकॉज द एज्युकेटेड वुमेन होल हाऊस. सो बॅड मिस्टर फुले. झालं आणि ज्योतिराव फुले माझ्याजवळ आले, ते पाटी पेन्सिल घेऊनच, आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, तिथेच माझी शाळा सुरू झाली. बेके बे दुने चार काना मात्रा वेलांटी याकार उकार सार मी वाचायला शिकले, लिहायला शिकले. बघता मी काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी शनिवार दिनांक 1848 ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात सर्वधर्मीय मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेची शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा मीच झाले. शेपर्डासारखे जगलात तर काम तमाम होईल आणि वाघासारखे जगलात तर नाम होईल. पण समाजात लोकांचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतलं म्हणजे कुठे तुमचा धर्म बुडाला? एका सामान्य माणसाने शिक्षण घेतलं म्हणजे कुठे तुमचा धर्म बुडतो? मी शाळेत जात असताना लोकांनी माझ्या अंगावर शेणफेक केलं, दगडफेक केली, शिव्या दिल्या, तरीही मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. अशातच एक दंडिंग माशा माझ्या समोर आला आणि म्हणाला, ए बाई, आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर. पण मी काही माघार घेणार नव्हते. कदाचित त्याला माहित नव्हतं की मी पण ज्योतिराव पैलवानांची पत्नी होते. मी काही माघार घेणारी नव्हते. घेतला हात आणि सामकन त्याच्या कानाखाली वाजवलं आणि सुनावलं, आता आलायस थोबाड फुटले, पण जर परत आलास तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवीन. प्रत्येक जाती धर्मात स्त्रियांवर अन्याय केला जातो, परंतु एखाद्या स्त्रीचा नवरा मेला की तिने सती जायचं, ही प्रथा त्या काळी होती. अहो, तिचा नवरा मेला, त्यात तिचा काय दोष? तिने का सती जायचं? या सती प्रथा बंद करण्यासाठी मी इंग्रजांकडे मागणी केली. इंग्रजांनी ती मान्य सुद्धा केली. अखेर सती प्रथा बंद झाली. मी विधवा महिला काशीबाई यांचा पुत्र दत्तक घेतला व त्याचे नाव ठेवले यशवंत. यशवंताच्या हसण्याने, खेळण्याने, बागडण्याने आमचं घर व अगदी खुलून निघालं. आम्ही पुढे त्याला खूप शिकवलं, त्याला मोठा डॉक्टर केलं. पण अशातच प्लेगची साथ आली व टाटा म्हणू लागले. तेव्हा यशवंताला सांगितले की आपल्याला आता दवाखाना उभा करायला हवा. यशवंताने दवाखाना उभा
केला. यशवंताने दवाखाना उभा केला व तिथे त्या सर्व साठी मी उपचार केला. आम्हाला हे माहित होतं की प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे. तो कधी ना कधी मला होणार होता, माझ्या इष्टालाही होणार होता. पण आजपर्यंत या समाजासाठी जगलो, या समाजासाठी लढलो आणि जरी मरण आले तरी पण करायला आम्ही तयार आहोत. मी मुलींच्या एकूण 18 शाळा सुरू केल्या. सती प्रथा केशव अशा चुकीच्या परंपरांना विरोध केला व मुलींच्या 18 शाळा सुरू केल्या. म्हणूनच म्हणे मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना नीती गेली आणि नीतीविना वित्त गेले, वित्ताविना श्रुत खचले. अहो तुम्ही मुलींना शिकवत नाही. एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिकवू शकते व एक मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो. म्हणून मला असे सांगावं की मुलगी वाचवा, मुलींना चांगले